श्री स्वामी समर्थ. आज आपण एक अशीच नवीन कथा पाहणार आहोत. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. अमोल ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने फोन उचलला. समोरून एका वृद्ध माणसाचा आवाज आला, अमोल, आज रात्री घराबाहेर पडू नकोस. अमोल दचकला. पण तुम्ही कोण बोलताय? काही क्षण शांतता होती. मग तो आवाज म्हणाला, स्वामींच्या फोटोसमोर बस आणि फक्त त्यांचं नाव घे. अमोल म्हणाला, तुम्हाला माझं नाव कसं माहीत? समोरून उत्तर आलं, तुझ्या आईने मला सांगितलं आहे. अमोलच्या अंगावर काटा आला, कारण त्याची आई 3 वर्षापूर्वीच या जगातून निघून गेली होती आणि त्यानंतर फोन अचानक कट झाला. अमोलने त्या नंबरवर परत फोन केला. हा नंबर अस्तित्वात नाही. त्या रात्री अमोलने घराबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला. पण पहाटे त्याला जे समजलं ते ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल एक छोट्याशा शहरात राहायचा. एक साधी नोकरी, घरी पत्नी आणि 6 वर्षाची मुलगी. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण दोघेही समाधानी होते. अमोलची आई काही वर्षापूर्वी गेली होती. आई स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त होती. घरामध्ये स्वामी समर्थांचा एक फोटो होता. आई रोज सकाळी त्या फोटोसमोर दिवा लावायची. अमोल लहान असताना आई त्याला नेहमी म्हणायची, कितीही संकट आलं तरी स्वामींना विसरू नकोस. अमोल हसायचा. आई प्रत्येक वेळी कुठून स्वामी येणार? आई म्हणायची, तुला दिसणार नाहीत, पण ते असतील. आई गेल्यानंतर अमोलने स्वामींचा फोटो कपाटात ठेवून दिला होता. हळूहळू त्याचं देवाकडे लक्ष कमी झालं. नोकरी, घर, EMI, मुलींची शाळा या सगळ्यात दिवस जात होते. एक दिवस अमोल ऑफिसमधून घरी यायचा वेळेत अमोलला एक फोन आला. सकाळपासून त्याचं मन अस्वस्थ होतं. काही कारण नव्हतं. काम करताना अचानक त्याला आईची आठवण झाली. आईचा आवाज जणू कानात आला, स्वामींना विसरू नकोस. अमोलने स्वतःशीच म्हटले, आई, आज अचानक का आठवतेस? दुपारी त्याच्या पत्नीचा फोन आला, अमोल, आज घरी लवकर ये. का माहीत नाही, पण मुलीला सकाळपासून ताप आहे. अमोल म्हणाला, डॉक्टरकडे घेऊन जा. घेऊन गेले, औषधं दिली आहेत, आता कमी आहे. अमोलने फोन ठेवला. संध्याकाळी ऑफिसमध्ये काम वाढलं. तो घरी निघेपर्यंत रात्रीचे 10:30 वाजले होते. पाऊस सुरू झाला होता. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. अमोलने गाडी सुरू केली. तेवढ्यात मोबाईल वाजला. अननोन नंबर. अमोलने फोन उचलला. हॅलो. काही सेकंद आवाजच आला नाही. मग एका वृद्ध माणसाचा आवाज आला, अमोल. अमोल थबकला. हो, कोण? आज रात्री घरी जा, पण गाडी घेऊन बाहेर पडू नकोस. अमोल चिडला. तुम्ही कोण आहात? पलीकडून आवाज आला, स्वामींच्या फोटोसमोर बस. अमोलला अचानक राग आला. मला फोन करून असं काय बोलताय? तुम्हाला माझं नाव कुठून माहीत? काही सेकंद शांतता. मग वृद्ध म्हणाला, तुझ्या आईने सांगितलं आहे. अमोलच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला होता. त्याने थरथरत विचारलं, काय म्हणालात? पण फोन कट झाला. अमोलने लगेच त्या नंबरवर पुन्हा फोन केला. 1दा, 2दा, 3दा. प्रत्येक वेळी एकच संदेश, आपण डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही. अमोलला काहीच समजेना. त्याने पत्नीला फोन केला. मी घरी येतोय. हो, पण लवकर ये. घरात स्वामींचा फोटो कुठे आहे? पत्नी काही क्षण गप्प राहिली. कपाटात असेल. अमोल म्हणाला, तो बाहेर काढ. का? फक्त काढ. घरी पोचल्यावर अमोलने कपाट उघडलं. जुने कपडे बाजूला केले आणि स्वामी समर्थांचा तोच फोटो बाहेर काढला. फोटोवर धूळ साचली होती. अमोलने ती धूळ साफ केली आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, फोटोच्या मागे आईच्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं. त्याने फोटो उलटा केला. मागे लिहिलं होतं, जेव्हा मन घाबरेल तेव्हा स्वामींच्या नावाने बस. अमोल बराच वेळ त्या वाक्याकडे पाहत राहिला. त्याला आईची आठवण आली. डोळ्यात पाणी आलं. तो फोटोसमोर बसला.
आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदा मनापासून म्हणाला, श्री स्वामी समर्थ. रात्री जवळपास 11 वाजले होते. अमोलची मुलगी झोपली होती. पत्नीही झोपायला गेली, पण अमोलला झोप येत नव्हती. त्याच्या मनात तो फोन फिरत होता. आज रात्री घराबाहेर पडू नकोस, तो स्वतःशीच म्हणाला. काय मूर्खपणा आहे हा. अचानक बाहेर जोराचा आवाज आला. धाड. अमोल घाबरून उठला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण काहीच दिसलं नव्हतं. त्याने पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर पाहिलं आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला, ऑफिसमधल्या मित्राचा. तू अजून ऑफिसजवळ आहेस का? अमोलने उत्तर दिलं, नाही, घरी आलोय. मित्राने लगेच दुसरा मेसेज केला, आज ऑफिसमधून निघाल्यावर जुन्या पुलावरून जाऊ नकोस. अमोलने विचारले, का? उत्तर आलं, तिथे मोठा अपघात झाला आहे. अमोल काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिला. त्याने लगेच न्यूज पाहिली. त्या रस्त्याने तो रोज घरी यायचा, त्याच रस्त्यावर रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान एक मोठा अपघात झाला होता. अमोलच्या अंगावर काटा आला, कारण जर तो नेहमीच्या वेळेला ऑफिसमधून निघाला असता तर तो त्याच रस्त्यावर त्या वेळेला असता. अमोलला वाटलं, कदाचित योगायोग असेल. तो स्वतःला समजावत होता, फोन करणारा कोणीतरी माझ्या ओळखीचा असेल. पण मग एक प्रश्न त्याला सतावत होता, त्याला माझं नाव कसं माहीत आणि आईचं नाव कसं माहीत? त्याने आईचा जुना फोटो शोधला. त्यात काही जुने नंबर होते. त्याने एक एक नंबर तपासायला सुरुवात केली, पण तो नंबर कुठेच नव्हता. रात्र वाढत गेली. अमोलने स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि पहाटे तिथपर्यंत बसला. सकाळी पत्नी उठली. तिने अमोलला विचारलं, रात्रभर झोपला नाहीस? अमोलने सगळं सांगितलं. ती काही बोलली नाही, फक्त स्वामींच्या फोटोसमोर पाहत राहिली. मग तिने एक गोष्ट सांगितली, काल तुझी मुलगी तापात झोपली होती ना? हो. ती रात्री एकदा उठली होती. काय म्हणाली? पत्नी म्हणाली, आई आजोबा आले होते. अमोलचा चेहरा बदलला. काय? हो, तिने असंच म्हटलं. अमोलने मुलीला उठवलं. बाळा, काल आजोबा आले होते? मुलगी म्हणाली, हो. कुठे? इथे. कसे दिसत होते? मुलगी काही क्षण विचार करत राहिली. मग स्वामींच्या फोटोसमोर बोट दाखवत म्हणाली, अगदी यांच्यासारखे. अमोलच्या अंगावर शहारा आला. 3 दिवस गेले. अमोलने त्या फोनचा विचार करणे बंद केले. पण 4थ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याला एक जुना फोटो सहकारी भेटला. त्याने सहज विचारले, तुझी आई गेली तेव्हा तिची शेवटची इच्छा काय होती? अमोल म्हणाला, काय माहीत. सहकारी म्हणाला, तुझ्या आईने माझ्याशी एकदा बोलताना सांगितलं होतं. काय? तो म्हणाला, माझ्या मुलाला स्वामी समर्थांवर विश्वास बसत नाही, पण एक दिवस त्याला स्वतः अनुभव येईल, त्यावेळेत त्याचा विश्वास बसेल. अमोल स्तब्ध झाला. तुला हे कधी सांगितलं? ती गेल्याच्या काही महिन्यापूर्वी. अमोल घरी आला. त्याने आईची जुनी पेटी उघडली. आता एक छोटी वही होती, आईची वही. त्याने पानं उलटली. एका पानावर लिहिलं होतं, माझ्या अमोलला कधी मोठं संकट आलं तर त्याने स्वामींच्या चरणी बसावं, स्वामी त्याला मार्ग दाखवतील. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो जमिनीवर बसला, स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाला, आई, तू गेल्यावर मला वाटलं मी एकटाच आहे. काही क्षण तो रडत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, पण कदाचित तू चुकीची नव्हतीस. त्या रात्री अमोल झोपायला जाणार तेवढ्यात मोबाईल वाजला. पुन्हा अननोन नंबर. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने फोन उचलला. हॅलो. तोच वृद्ध आवाज. आता विश्वास बसला? अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात? समोरून शांत आवाज आला, ज्याच्यावर तुझ्या आईचा विश्वास होता तो. अमोल म्हणाला, मला एकदा भेटा. उत्तर आलं, जिथे श्रद्धा असते तिथे भेटण्यासाठी अंतर नसतं. अमोल म्हणाला, पण तुम्ही मला वाचवलंत. वृद्ध म्हणाले, मी नाही, स्वामींनी. अमोल काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला. त्याने लगेच नंबर पाहिला. पुन्हा त्याच स्क्रीनवर लिहिलं होतं, नंबर अनअवेलेबल. अमोल त्या घटनेनंतर बदलला. तो अंधश्रद्धाळू झाला नाही, पण त्याच्या मनात एक गोष्ट कायमची बसली. श्रद्धा म्हणजे संकटातून पळून जाणं नाही, संकटात मजबूत उभं राहणं. त्याने आईचा, स्वामींचा फोटो पुन्हा देवाऱ्यात ठेवला. दररोज सकाळी दिवा लावायला सुरुवात केली. एक दिवस त्याची मुलगी त्याच्याकडे आली.
बाबा काय स्वामी आपल्याला दिसतात का हो? अमोल म्हणाला. सगळ्यांना नाही, मुलगी म्हणाली. मला दिसले होते. अमोल थांबला. कधी? मुलगी म्हणाली. ज्या दिवशी मला ताप आला होता ना. काय म्हणाले होते? मुलगी अगदी सहज म्हणाली. बाळा घाबरू नकोस, मी आहे. अमोल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने मुलीला जवळ घेतलं आणि देवघरातल्या स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. मित्रांनो, ही कथा खरी घटना म्हणून सांगितलेली आहे, पण अशा प्रकारचे अनुभव अनेक भक्त आपल्या श्रद्धेतून सांगत असतात. अशीच ही एक नवीन कथा. कधी एखादं संकट टळतं, कधी शेवटच्या क्षणी एखादा निर्णय बदलतो, कधी मनात अचानक एखादा विचार येतो आणि नंतर लक्षात येतं, जर त्या क्षणी मी तसं केलं नसतं तर काय झालं असतं. तो योगायोग असू शकतो किंवा एखाद्या भक्तासाठी तो स्वामींचा आशीर्वाद असू शकतो. म्हणून स्वामींच्या भक्तांच्या मनात एकच विश्वास असतो, आपण कितीही दूर गेलो तरी स्वामी आपल्यापासून दूर जात नाहीत. आणि जेव्हा आयुष्यात सगळी मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा फक्त डोळे मिटून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण मनाला एक शक्ती मिळेल आणि कधीकधी तीच शक्ती आपल्याला संकटातून बाहेर काढेल व तीच शक्ती आपल्याला काढण्यासाठी पुरेशी असेल. श्री स्वामी समर्थ. अशाच नवीन नवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा.